मला 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 माहित नाही मला काही आठवतच नाही. होईल होईल बाबा. मी कोणाला काही बोललो नाही. बाळा होईल सगळं व्यवस्थित होईल बोललो. तू काय तू शांत बस शांत. घ्या गरम गरम पेज आणलीये घ्या खाऊन घ्या जरा. नाही नको पेज नको. छकुली असं काय करताय? ती घरी नाहीये. तुम्ही खाऊन घ्या बरं. तुम्हाला भूक लागलीये खाल्लं की बरं वाटेल. घ्या. कशाला जबरदस्ती करते? ती छकुली आल्यानंतर गेल तिच्याकडनं तू. नाही छकुली कुठे आहे? घेशील ना रे छकुलीकडनं पेज. छकुली कुठे आहे? छकुली काय ब्याद लागलीये ना मागे तेच कळत नाहीये. ते घरी आल्यापासून काही ना काहीतरी संकट येतातच आहेत. आणि आता त्यात त्या यामिनी मॅडम. तू त्रागा करून ती सुधारणार आहे होय? आई मयू का होतीस कुठे तू? ते कधीपासून तुझ्या नावाचा जप करतायत? अगं ते कुठे गेली होतीस? काही सांगितलं नाही. फोन पण केला नाहीस काही तू? अगं ए कोणते तर तिला दम घ्यायला दिसेल का नाही? आधी ती जेवायला थारा नाही. मन रमवायला गेली असेल ती ब्युटीकडे. हो ब्युटीकडे. मी ब्युटीकडे गेले होते. थोडं अस्वस्थ वाटत होतं ना म्हणून. बरं आहे ना आता? हा आता बरी आहे. अगं पण तू मला जरा चहा टाक. तो पण ते ही पेज ठेव खाली. तू ठेव ती चक्कोली पाजल त्याला पेज. हो मी देते बाबांना. बर आणते. काय अहो काय झालं? बाबा मी गेले होते सरांकडे. मी त्यांना सगळं समजावून सांगितलं. बाबा खोटं बोलले हो. त्याचं खूप जास्त वाईट वाटतंय. दुसऱ्याच्या चांगल्यासाठी खोटं बोलल्यानं काही नुकसान होत नाही. तू काही एवढं मनाला लावून घेऊ नको. बरं तू जे सांगितलं ते मालकीनबाईंना आणि छोट्या मालकांना पटले ना? आता मी गेले होते तिथे. मी त्यांना सगळं सांगितलं. आणि मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केला. कदाचित मला असं वाटतंय राजवीर सरांचा त्यावर विश्वास बसलाय. त्यांना थोडंसं पटलंय ते सगळं. काय पुढे काय होतंय ते बघू आता. मयू अगं तू पण घेणार आहेस ना चहा? हा हो घेणार. तू जे काय केलंस ना बरोबर केलंयस. सगळं होईल व्यवस्थित. बरं तू सराफांकडे गेली होतीस हे मी घरी सांगितलेलं नाही. पटकन काही बोलू नकोस तू. थँक्यू बाबा. हा चल. मी हो. छान या बघ मी म्हणलं नव्हतं. तू काय ना तुला त्या मयुरीचं खूप चांगली वाटते ना. पण ती वाटते ना तेवढी चांगली अजिबात नाहीये. खूप मोठा गेम खेळायला लागली ती माझ्याशी. हरकत नाही पण म्हणून मी तुला जे सांगते ना ते तू करायचं. हा राजवीरच्या मनात मयुरीविषयी विष पेरायचं. तुझ्या अनुभवी डोळ्यांना तिचं वागणं अजिबात पटत नाहीये हे राजवीरला पटवून द्यायचं.
ती आपल्या घरी येऊन खोटं बोलून गेली आपल्या सगळ्यांसमोर, हे राजवीरला सांगायचं. ती किती लबाड आहे, किती धूर्त आहे, हे राजवीरला पटवून द्यायचं. म्हणजे तिचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे, हे राजवीरला पटवून द्यायचं. अगं पण मी जे सांगते ते झालं पाहिजे आई. माझ्याशी डबल गेम नाही खेळायचा. तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून राजवीरच्या वागण्या बोलण्यात मला बदल दिसायला हवा. म्हणजे काय करायचं, राजवीरच्या मनात मयुरीबद्दल असलेलं प्रेम त्याच्याऐवजी राग दिसला पाहिजे. त्याला चीड आली पाहिजे मयुरीची. आणि जर तसं नाही झालं तर काय नाही, तुमच्या वयाला काही होऊ शकतं. म्हणजे तुमच्या बाथरूम मध्ये पाय घसरू शकतो, पायऱ्यांवरनं तुम्ही खाली पडू शकता, चुकून धक्का लागून तुम्ही असं बेडवरून पडलात तर हार्ट अटॅक येऊ शकतो, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. इन शॉर्ट काय आई, एका मिनिटात माणूस मरू शकतो. मी काय सांगते कळलं ना? गुड नाईट. राजवीर, ए राजवीर, राजवीर, अरे गेला कुठे हा? गॅरी, राजवीरला बघितलंस का? अरे तू त्याच्या रूम मध्ये पण नाहीये. खोलीमध्ये पण नाही. कुठे आपल्याला नाही माहिती. हा माझी कॉल लावून बघतो त्याला. काय काय चाललंय? राजवीरशी थोडं बोलायचं होतं म्हणून. बाबा ब्रो परत कुठेतरी गेलाय. कुठे गेलाय, काय गेलाय, काय पण माहित नाही. इतक्या सकाळी कुठे गेला? मलाही काय बोलला नाही. गुड मॉर्निंग कुंदा काकू. हो सॉरी, जरा लवकरच आलो ना. या आबा, आबा अहो आबा, ते छोटे मालक. नमस्कार आबा. छोटे मालक तुम्ही? आबा सॉरी, सकाळी सकाळीच असं न कळवता आलो. खरंच सॉरी. अहो छोटे मालक, अहो काय सॉरी नका ना म्हणू तुम्ही. सर बसा ना. आबा आबा गेले काही दिवस झाले जे काही घडतंय सतत त्याचाच विचार येतोय. खूप रेस्टलेस फील होतंय. झोप पण लागत नव्हती काल तर, आणि म्हणून सकाळी सकाळी असं निघून आलो. आबा एवढे दिवस असंच वाटत होतं की बाबांचा ऍक्सिडेंट झालाय, पण
बजरंग काकांनी अचानक पोलिसांकडे जाऊन जे काही स्टेटमेंट दिलं, बाबांचा खून झाल्याबद्दलचं जे काही स्टेटमेंट दिलं, ते खूप शॉकिंग होतं आमच्यासाठी. त्यामुळे मागचा पुढचा काहीच विचार न करता आम्ही विश्वास ठेवला त्यांच्या स्टेटमेंटवर. बाबा, बजरंग काकांसारखा प्रामाणिक बॉडीगार्ड हे असं काही करूच शकत नाही याची खात्री पटली आम्हाला. त्यांची मानसिक अवस्था काय आहे याचा विचार न करून नाही चालणार. त्यामुळे आबा, माझ्या बाबांच्या ऍक्सिडेंटची केस मी मागे घेण्याचा विचार केला. आबा, ह्या सगळ्या काळात आम्ही खूप चुकीचं वागलो तुमच्याशी. तुम्हाला जो काही मनस्ताप झाला, जो काही त्रास झाला, त्यासाठी खरंच सॉरी. आबा, नका, खरंच जे काही झालं ते प्लीज विसरून जा. नाही हो छोटं मला का, आम्ही काय पण मनात नाही ठेवत. हा भाऊ, मनाली ताई, खरंच माफ करा मला, चुकलं माझं. अहो राजवीर सर लाजवू नका तुम्ही. हो खरंच तुमचा गैरसमज झाला होता, तो आता दूर झाला ना. आणखी काय हवं? हा, बजरंग काका बरे आहेत ना आता? हो, बरेत आता. ठीक आहे, काळजी घ्या सगळे. येतो मी. चहा तरी घेऊन जा ना. हा, नाही नको, नेक्स्ट टाइम येईन तेव्हा घे. सकाळी सकाळी उगाच त्रास नको तुम्हाला अजून. येतो मी. मी आलेच. सर, राजवीर सर, राजवीर सर, सर सर एकदा थांबा ना. राजवीर सर, मी फक्त केस मागे घेतली मिस मयुरी. मालकीनबाई रागाच्या भरात काय वाटते ते बोलून गेले असतील, पण छोट्या मालकांची माणुसकी जागी आहे. हो ना आबा, म्हणजे ते स्वतः आपल्या घरी आले, सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागितली. खरंच खूप मोठं मन लागतं नाही? बाबा आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये नाही जावं लागणार आहे चौकशीसाठी. बिनधास्त राहा आता. हा, हो खरंय. आता
आता लवकरात लवकर देवाच्या कृपेने यांना सगळं परत आठवू दे म्हणजे झालं. होईल ग, ओळखेल सगळ्यांना तो ओळखेल. आता मयुरीला ओळखतोय, कमी आहे का? हळूहळू ओळखेल सगळ्यांना, सगळी पहिल्यासारखं होईल. तुम्ही ना त्याच्या विश्वास ठेवा. चला आता आवरावर करायला घ्या. आता पोटा पाण्यात पण बघायला लागेल, लय भूक लागली. आलीच. बाबा येतो. मयू, काय काय झालं आबा? तू सांग काय झालं ते. ते काय काहीच नाही. तुला ओळखत नाही होय मी? चेहऱ्यावर असून डोळ्यात दुःख दिसतंय तुझ्या. छोटे मला काही बोलले का? आबा ते काहीच नाही बोलले, त्याचं जास्त वाईट वाटतंय. त्यांचा माझ्यावरचा राग गेला नाही अजून. केस मागे घेतली त्यांनी. वचन कुणी नाही पटलंय त्यांना. हो पण ते त्या दिवशी यामिनी मॅम बद्दल जे बोलले होते ते विसरले नाही येत अजून. आबा मला नाही कळते काय करू. हा आता मालकीनबाईंचा पगडा आहे त्यांच्या डोक्यावर. पण कसं आहे, त्यांचा राग घालवायला तुझ्याकडे बॉडीगार्ड आहे की. समजवते ना, समजतील ते. अगं मयू, तू त्यांच्या आईला बोललीस, त्यामुळं त्यांनी तुझ्यावर राग धरलाय. आता तो राग जायला काहीतरी वेळ जावा लागलच की, आहे का नाही? चल